सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीला फासावर लटकवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर आले आहेत. तर तिरंगा हॉटेलवर जेवण करताना देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला गेला? विष्णू चाटे, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली. तुला प्लॉट बंद करायला पाठवले होते. तो तुम्ही बंद केला नाही. उलट हात हलवत परत आलात. सुदर्शन घुले, आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो. संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं. विष्णू चाटे, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद करा. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. विष्णू चाटे, वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा. सुदर्शन घुले, आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये मला मारहाण झाली. मारहाणीनंतर मी संतोष देशमुखांना फोन केला. सुदर्शन घुलेसह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला. वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. मलाही वाल्मिक कराडनं खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं. प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानतात. ते सुदर्शन घुलेला भाऊ म्हणूनच बोलावतात. तिघांनी परिसरात मोठी दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करतात. वाल्मिकने जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी टोळ्या तयार केल्या. या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणीची मागणी करतो. जी कंपनी खंडणी देणार नाही ती बंद करतो. खंडणीसाठी अडथळा आणणाऱ्यांचा अपहरण आणि मारहाण हे नेहमीचंच आहे. त्यांच्या दहशतीमुळं लोक तक्रार दाखल करत नाहीत. पोलीसही गुन्हा दाखल करून घेत नाहीत. बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून मला अडकवलं. मला 90 दिवस कारागृहात राहावं लागलं. पोलीस कराडच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करतात. सरपंच देशमुख हत्येनंतर कराड टोळीच्या खंडणी, अपहरण आणि मारहाणीचे प्रकार उघड झालेत. त्यातच आता गोपनीय साक्षीदारांनी दिलेला जबाब कराड टोळीला फासामार्फत पोहोचवणार की बड्यात धेंड्याची वाट मोकळी करून देणार याकडे लक्ष लागलंय. मित्रांनो, ही स्टोरी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.